Diccionário. Dan sumber dia ada. Join झाली ना. तू नाही अजय. हॅलो. Jangan. हिजं पण बघून Good evening, sir. Good evening, everyone. Good evening, sir. Good evening. चलो आता आपण क्वाड्रेटिक इक्वेशन पाहतोय. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे एक्स स्क्वेअर ही टर्म येते. लक्षात आलंय का तुमच्या? आय स्टडीली. हॅलो. आले लक्षात. आपण काल असा प्रश्न पाहत होतो की समजा एखादी इक्वेशन आणि त्याचे रूट्स जर दिले तर ते रूट्स आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचं होतं. काल हे एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0 and roots are given x equal to 1 and minus 1.
त्याच्यामध्ये आपण काय करतो 1 आणि -1 एकदा 1 ची व्हॅल्यू पुट करायची लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईड 0, LHS इक्वल टू RS असेल तर ते रूट आहे म्हणायचं, दुसरी वाय हे काल पाहिलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. त्याच्यात आता कोणाला काही शंका आहे का? नो सर. No, sir. नो सर. ठीक आहे. No, sir, not. आता ज्यांचे अनम्यूट करा, आवाज येतोय, अनम्यूट करा. हॅलो, हो सर. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळी बोलाल ना त्यावेळी ते केलं तरी चालेल. ओके. नाउ नेक्स्ट our equation is 2m square minus 5m equal to 0 and roots are given 2 5 upon 2. आता याचे आपल्याला काय सांगितले, त्यांनी इक्वेशन चेक करायला सांगितले, हे रूट्स चेक करायला सांगितले की आहेत का नाही हे आपल्याला सांगायचे. त्यात हे रूट्स आहेत का नाही 2 आणि 5 upon 2. फर्स्ट स्टेप विल बी राईट डाउन ॲज इट इज 2m square minus 5m equal to 0. नाव सबस्टिट्यूट m इक्वल टू 2, पहिल्यांदा एक घेऊ, 2 घेऊ, नंतर 5 upon 2. आता याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, राईट हँड साइडला काय आहे? 0. 0. इक्वेशन 0. लेफ्ट हँड साइडला काय आहे? 2 टर्म्स 2m square minus 5m. 5m. m ची व्हॅल्यू माहिती आहे? हो. हो सर. ती आहे हो सर. 2 आणि 5 upon 2. तर तिथे आपण समजा 2 कन्सिडर करू. तर substitute or putting the m equal to 2 in this equation, left hand side 2m square minus 5m. 2 multiply by what is value of m? 2. 2. 2 square minus 5 m ची व्हॅल्यू 2. ही स्टेप समजली का? हो सर. Simply substitute the value of m. Now 2 ला 2 as it is, 2 square 4, 2 multiplied by 4 minus 5 2 are 10, 2 4 are 8, 8 minus 10. What is the answer of 8 minus 10? Minus 2. Minus 2. Or minus 8 minus 2. Minus Minus- 10. Minus 9. Minus 8 minus 10. Minus 18. Minus 18. Minus- Minus 18. In this case, our solution is minus 2. Answer is minus 2. Left hand side is minus 2. Right hand side is 0. 0. 0. Left hand side is not right hand side. Therefore, m equal to 2 हे रूट आहे का नाही? नाही. 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 कारण जर एक इक्वल टू राईट हँड साइड इक्वल टू 0, लेफ्ट हँड साइड पण 0 आला असतं तर आपण म्हणू शकलो असतो येस इट इज रूट. पण इथं आपली व्हॅल्यू -2 आली, त्यामुळं 0 आलेली नाही. त्यामुळे आपण असं समजू नये आहे की m equal to is not the root of the given quadratic equation. आता त्यांनी 2 रूट दिली होती, एक 2 आणि अनदर 5 upon 2. ओके. नाउ लेट्स चेक m equal to 5 upon 2. आता आपण 2 पाहिलं, आता 5 upon 2 हे आपल्याला चेक करायचं. काय करावं लागेल? ते सबस्टिट्यूट करावं चेक लागेल. करा. Well, write down the equation and substitute the m. Okay. 2 multiply m is 5 upon 2 bracket square minus 5 m 5 upon 2. 2 as it is. 5 upon 2 चा bracket square काय येईल? 5 upon 25 2. upon 4. 25 upon 4. Okay. 21 upon 4. 5 square 25, 2 square 4, therefore 25 upon 4 minus 5 multiplied by 5, 25 divided by 2. ही स्टेप लक्षात आली का? 55. ही स्टेप लक्षात आली का? हो सर. आता मला सांगा, हा ठीक आहे, एक मिनिट आहे. 25 upon 4 minus 25 upon 2 याची सबस्ट्रॅक्शन होऊ शकते का? No. No. No, sir. Why? का होऊ शकत नाही? Denominator equal नाही आहेत. Denominator Yes, sir. equal नाही.
याचा डिनॉमिनेटर किती आहे? Denominator equal 92. Four. याचा डिनॉमिनेटर किती आहे? 4. 4. 4. आणि सेकंड Two. टर्मचा याची ही समजा मला याची सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर मी काय करायला पाहिजे? Cross multiplication. Denominator equal करावं लागेल. डिनॉमिनेटर इक्वल करायला पाहिजे. ओके, डिनॉमिनेटर इक्वल करायला पाहिजे, बरोबर आहे. आता या केसमध्ये मी डिनॉमिनेटर इक्वल करण्याच्या आधी पहिलं मी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो. 2 मल्टिप्लाय बाय हा 2 फक्त ह्या ब्रॅकेटला, ह्या 25/2 शी त्याचा संबंध नाही, हे मान्य आहे का तुम्हाला? हा 2 हो, sir. मल्टिप्लाय ओनली फॉर 25/4 काय होईल? 2 आणि हे 4, 2 2s are 4, answer will be 25/2. हे मान्य आहे का? हो सर. हो सर. Whole square. Therefore, this term will become 25/2. This term will become -25/2. तुम्हाला इथे डिनॉमिनेटर इक्वल करण्याची गरजच पडली नाही, कारण काय झालं, त्या ठिकाणी एक मल्टिप्लाय बाय 2 होता, त्यामुळं डिनॉमिनेटर सेम आला. फक्त डिनॉमिनेटर सेम नाही आला, काय झालं अजून? हॅलो, Numerator आणि Zero. denominator. Good. Therefore, 25/2 minus 25/2 is equal to 0. Right hand side 0, left hand side 0. म्हणजे काय, याचा अर्थ काय? म्हणजे रूट आहे. हा रूट आहे. m equal to 5/2 is the root of given quadratic equation and 2 is not root. 5/2 is the root. याच्यात कोणाला काय अडचण आहे का? No sir. No sir. रूट असेल त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर त्याचं आन्सर 0 आलं पाहिजे, प्रोव्हाइडेड दॅट युअर इन स्टँडर्ड फॉर्म a² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये असेल तर ती व्हॅल्यू 0 आली पाहिजे. याच्यात आता कोणाला काय अडचण आहे का? No sir. No sir. नेक्स्ट, No sir. find k if x equal to 3 is the root of equation a² - 10x + 3. याचा मला अर्थ पाहिजे सांगा. x equal to 3 is the root of equation म्हणजे काय? त्या इक्वेशनचा 3 हा रूट आहे. बरं, हे समजलं. ओके, सगळ्यांना समजलं का? x equal to 3 is the root of equation Divided 3 आहे. आहे. याचा अर्थ काय म्हणजे काय? x equal to 3 रूट आहे म्हणजे काय? कधी म्हणू शकतो x equal to 3 रूट आहे आपण? जेव्हा LHS आणि RHS इक्वल असतो. हा, LHS आणि RHS. कधी आफ्टर सबस्टिट्यूटिंग x equal to 3 म्हणजे आपण याच्यामध्ये x equal to 3 टाकणार आणि जर त्या LHS आणि RHS इक्वल आले तर आपण म्हणणार ते रूट आहे. पण आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलं की ते रूट आहे म्हणजे काय? की LHS equal to RHS. हे बरोबर आहे, पटते का तुम्हाला? हो सर. कारण जेव्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जर आन्सर 0 आलं तर आपण म्हणतो ते रूट आहे. पण त्यांनी जर सांगितलं हे रूट आहे तर याचा अर्थ त्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर 0 आहे. आणि x equal to 3 टाका आणि त्याच्यावर कशाची व्हॅल्यू काढा? फाइंड k. असा प्रॉब्लेम, फाइंड k if x equal to 3. इथे हे करायचं नाही x equal to 3 चेक करूया असं नाहीये, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय रूट आहे, इथे चेक करायची गरज नाही. उलट इथं आपण असं म्हणणार आहे x equal to 3 is the root. Therefore, LHS equal to RHS किंवा substitute this value in x equal to 3 we will get the 0. हे समजलं का? हॅलो, हो सर. हो सर. बर, हे इक्वल टू 3 हे रूट आहे हे समजलं का तुम्हाला? इथं लिहिलंय x equal to 3 हो, is the sir. root of equation. मग ते रूट कधी असतं? एखाद्या इक्वेशनचं रूट कधी असतं? असं कधी म्हणतो की हे रूट आहे असं आपण कधी म्हणतो? हॅलो, एखाद्या इक्वेशन त्याची व्हॅल्यू जर पुट केली आणि ते आन्सर जर 0 आलं तर आपण म्हणतो ते रूट आहे. मग इथं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की x equal to 3 is a root म्हणजे आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आन्सर 0 येणार. हे समजलं का? हो सर. हॅलो, हो सर.
हो सर. समजली कोणाला समजलं परत रिपीट सांगितलं तुम्ही यांना समजलं का सर मी सांगितलं होतं. हा समजलं का की रूट आहे हे सांगितलंय. रूट आहे म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी चेक करायचं नाही. चेक करायला सांगितलेलं नाही त्यांनी वेदर रूट आहे किंवा नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून सांगितलं म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू पुट करता यायची. तर पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन k as it is. What is value of x now? 3. Bracket square minus 10 into 3 plus 3. हे इक्वेशन समजलं का सबस्टिट्यूट केलेल्या व्हॅल्यू. हो सर. हो सर. Now keep k as it is. What is the square of 3? 9. 9k. 9. 10 3 जा 30. plus 30 as it is. इथपर्यंत समजलं. 9k keep it as it is. Minus 3 plus 3. -27. 27. एकच मिनिट. -3 -30. What is the answer? -33. -33. याच्यात कोणाला डाऊट आहे का? -30 -3. No हो sir. सर. नो सर. -30 plus 3. -27. -27. -27. म्हणजे बऱ्यापैकी आता तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. therefore 9k equal to 27. इथपर्यंत समजलं. 9k minus 27 equal to 0. हो सर. 9k equal to 27. k equal to 27 upon 9. 9 is 27. k equal to 3. The value of k is 3. हे समजलं का? याच्यामध्ये ते हे करायचं नाही. एकची पण व्हॅल्यू काढायची एकची पण असं नाही करायचं. इथं दिलेलं आहे काय क्वेश्चन काय विचारला आहे फाइंड k if x is 3 x 3 आहे म्हणजे ती व्हॅल्यू 0 येणार. So after putting x equal to 3. तर काय शंका आहे का कुणाला? No sir. नो सर. One of the roots of equation 5m square plus 2m plus k equal to 0 is -7 upon 5. Complete the following activity to find the त्यांनी ह्याच्यामध्ये वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m square plus 2m plus k equal to 0 -7 upon 5. ह्याच्यात रूट दिलेला आहे का त्याची? हो एक रूट दिलाय. हो किती सर. आहे? Okay. -7 upon 5. Whether it is given or they have asked to check. त्यांनी दिलेलं आहे का चेक करायला सांगितलंय? दिलेला दिलं आहे. आहे. म्हणजे आहे कन्फर्म आहे तो. म्हणजे तुम्हाला फक्त त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. त्याचा आन्सर 0 असणार आहे आणि मग एखादा कॉन्स्टंट असेल की असेल काय असेल त्याची व्हॅल्यू काढायची. हे समजलं का? हो सर. Next step. Put m equal to what is the root -7 upon 5. What is equation 5m square plus 2m plus k equal to 0. Keep 5 as it is. Multiply by m square. What is value of m? -7. -7 upon 5. -7/5. Bracket square plus keep e as 2 as it is. What is value of m? -7 upon 5. -7 upon 5. Plus k equal to 0. आता ही स्टेप कोणाला समजली नाही ते सांगा. समजली सर. कोणाला समजणे असं आहे का कोणी? हो सर. समज. ओके ठीक. Now keep 5 as it is. What is square of 7? 49. 49. 5 चा square? 25. Okay. Tell me which sign should I give? Plus or minus? Plus. Plus. Why plus? कारण की सर स्क्वेअर केल्यावर कायम पॉझिटिव्हच येत असतो. कोणी सांगितलं तरी?
आता उत्तर कोण बोललं सांग. हा हा ठीक आहे. हा अगदी बरोबर आहे की जर स्क्वेअर असेल ऑलवेज पॉझिटिव्ह, कधीही चुकून मायनस लिहू नका. नेहमी आन्सर हे पॉझिटिव्हच आलं पाहिजे जर स्क्वेअर असेल तर. बरोबर आहे. म्हणून याच्यात तुमच्या मनात गोंधळ नसायला पाहिजे की हे आता -7 काय करू. तर आन्सर स्क्वेअर किती येणार? answer always write as positive. Now, 5 multiplied in bracket 49 upon 2 plus. Now, 2 multiplied by -7. What will be the मायनस answer? किती? -14. And keep as it is 5 -4. upon. -14 upon 5 plus k equal to 0. याच्यात काय शंका आहे का आता कोणाला? Anybody has a No, sir. doubt? Sir. Now, 5 multiplied. बोला. बोला. समजलं. हा टूचा टेबल माहिती आहे. हो सर. 2 7 are 14. Hello. Here is 2. 2 multiplied by 7. 2 2s are 4. 2 3s are 6. 2 4s are 8. 2 5s are 10. 2 6 are 2 7s are 14. And 5 keep it. समजलं काय? हो सर. Hello. And now 5 multiplied by 49 upon 25. पण एक पद्धत अशी आहे की 5 न 49 ला मल्टिप्लाय करायचं काहीतरी आन्सर येईल प्लस डिवायडेड बाय 25 करायचं किंवा 5 आणि 25 हे डिवायडेड आहे. 5 1 जार 5 5 5 जार 25 असे लिहू शकता. कोणती मेथड तुम्हाला सोयीची वाटते? हॅलो. डिवाइड करायची. शाळेने डिवाइड डिवाइड करा. 5 डिवाइड केलं 25 5 आहे. ते मी होतं डिवाइड. हे समजलं का? 49 आपण 5 कसं आलं? हो सर. हो सर समजलं. अजून शंका आहे का कुणाला? 14चे ज्यांना शंका होती त्यांना समजलं का? हे 5 आणि हे 25. समजलं. हा. Therefore 49 upon 5 minus 14 upon 5 plus k equal to 0. हे बघितल्यानंतर एकदम चेहऱ्यावर हसू काय येतं? 49 upon 5 minus 14 upon 5. हे चेहऱ्यावर हसू येण्याचं कारण काय त्याच्यात? Because it is simple for solving. येस सर. काय सिंपल? डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आला की बरोबर. तर राईट डिनॉमिनेटर 1 49 upon 15 35 upon 5 ही स्टेप समजली एकदाच डिनॉमिनेटर लिहायचा. 49 upon 14 35 plus k equal to 0. Now 5 7 are 35. Therefore 7 plus k equal to 0. येते. हो सर. 7 is on the left hand side. Change the side. Therefore k equal to -7. आता याच्यात कोणाला अडचण आहे सांगा? नो डाउट. नो सर. सर -7 कसं काय आला? हा. इथं काय आहे? 7 कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईड का राईट साईड? लेफ्ट. इथे 7 कोणत्या साईडला आहे? राईट हँड साइड. हा. जेव्हा हे साईड चेंज होते तेव्हा त्याचं साइन चेंज होते. If it's on left side, it goes right or right to left, then sign always remains but changes. जेव्हा ती साईड हे होते तेव्हा साइन चेंज करायचं. हे लक्षात आलं का? हो सर. हो सर. Now, आता हा आपला 2.1 एक्सरसाइज संपला. Now, second exercise is factorization method. क्वाड्रेटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने काढणार आहोत. हे फक्त ए काय, बी काय, सी काय काढ. ह्याच्या आतापर्यंत काय अडचण आहे का कोणाला? नो सर. नो सर. हो सर. Solve the following quadratic equation by factorization method. तर SQL बोला. थर्ड क्वेश्चन आहे ना 2.1 मधला हा त्यातलं दुसरं इक्वेशन. थर्ड 2.1 मधला थर्ड क्वेश्चन मधलं दुसरं इक्वेशन.
पेज नंबर किती आहे नाही. हेडिंग सांगा, वर्डिंग काय म्हणजे एम फाईन करायचं आहे, पे फाईन करायचं आहे, काय वर्डिंग काय त्याचं? तर स्टँडर्ड फॉर्म काढायचा आणि ABC त्याचे हा, व्हॅल्यूज बरं. काढायचे. हा, मग त्यातलं हे सांगा, इक्वेशन काय सांगा, थर्ड का इक्वेशन नंबर? थर्ड मधलं दुसरं. ते पहिलं राईट एनी क्वाड्रेटिक इक्वेशन हे 2. ओके, हा. हा हे 3. राईट द फॉलोइंग इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये थर्ड मधले दुसरं, हे दुसरंच ना? हो. हॅलो, हा, x minus 1 bracket square equal to 2x plus 3. Write down as it is x minus 1 bracket square equal to 2x plus 3. Solve this bracket. यातला इथे एक फॉर्म्युला आहे ब्रॅकेट मध्ये a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घ्या वाटलं तुम्ही, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे समजलं नव्हतं का? हा सर. हा, इथं x स्क्वेअर मायनस 2ab 2 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय 1 प्लस बी स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा 2x लेफ्ट हँड साइडला आला मायनस 2x, हा 3 लेफ्ट हँड साइडला आला मायनस 3. स्क्वेअर मायनस 2x परत हा मायनस 2x प्लस 1 मायनस 3 मायनस 2 बिकम मायनस 4. स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इक्वल टू 0. समजलं का हे? हो सर, समजलं. फक्त इथं प्रॉब्लेम आहे, तो ब्रॅकेट सॉल्व करताना फॉर्म्युला लक्षात ठेवा, a मायनस बी इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यावर अजून काही कोणाला शंका आहे का? हॅलो, नो सर. एनी डाऊट? नो सर. आता फॅक्टरायझेशन मेथडनं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणार आहोत. इक्वेशन सॉल्व म्हणजे याची एक ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इक्वेशन लिहू स्क्वेअर मायनस 15x प्लस 54. पहिल्यांदा मला सांगितलं लिनियर आहे का क्वाड्रॅटिक आहे? क्वाड्रॅटिक. 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 कशावर तुम्ही क्वाड्रॅटिक आहे? क्वाड्रॅटिक. हायेस्ट इंडेक्स 2 आहे. हायेस्ट इंडेक्स 2 आहे. ओके, आता स्क्वेअर मायनस 15x प्लस 2 आणि कोणत्या मेथडनं करणार आहे आपण? फॅक्टरायझेशन. फॅक्टर्स कशाचे पाहिजे तर हा a घ्यायचा. a किती आहे? एक्स स्क्वेअर. X स्क्वेअर. a आपला स्टँडर्ड फॉर्म असा x स्क्वेअर ला a1 आहे, 1 x स्क्वेअर नाही, a1 आहे. c किती आहे? 54. फॅक्टर 1 into 54 दॅट इज, इथं आता 1 मल्टिप्लाय केलं नाही पण आहे 1 into 54 इक्वल टू 54. सो वी हॅव टू फॅक्टराइज 54. 54 चे फॅक्टर पाडायचे, हे लक्षात आले का? आता हे कसे पाडायचे? हा, फॅक्टर याची फॅक्टरायझेशन मेथड मध्ये असं आहे, a मल्टिप्लाय बाय c हा त्याचा फॉर्म्युलाच आहे. फॅक्टर पाडताना a किती आहे? 1, c किती आहे? 54. a इंटू c चेच फॅक्टर पाडायचे. हे आलं का लक्षात? हो सर. हॅलो, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण असंच करणार, a इंटू c. आणि कसे असे फॅक्टर कसे असावेत? त्यांची बेरीज इथला मिडल टर्म आहे बी बी किती येते? -15. नाही म्हणायचं, बी एक्स मधला बी किती आहे? 15. -15. तर त्याची समेशन -15 आली पाहिजे आणि त्याचा प्रोडक्ट 54 आला पाहिजे. आता सध्या आपण इथं साईन लक्षात घेणार नाही, कारण साईन मध्ये तुमचा गोंधळ होतो. साईन नंतर होतो, आधी फक्त फॅक्टर तर पाडू. फॅक्टर जर आले तर मग साईन करू. आता मला सांगा 54 चे फॅक्टर. हॅलो, 2072 हा, एक मिनिट. 6 आता into एक 9. काम करायचं, हा, कुणालाही जर फॅक्टर पाडायला विचारलं, हे जे काय पहिलं सांगा 1 into 54, 1 मल्टिप्लाय बाय दॅट नंबर, हा नेहमी फॅक्टर असतो. यात काय अडचण आहे का तुम्हाला? 1 and 27.
30 म्हटलं की 1 आणि समजा मी 1च म्हटलं तर 1च. 1 आणि 1 1चे पण फॅक्टर 1 आणि 1 हा. 1 येईल. त्याच्यात मी दाखवलं पण तुम्ही लिहा 54 चे 1 आहे. नंतर 2 घ्या 2 आणि मग काय येतील दुसरा समजा मी 2 फॅक्टर घेतला तर 54 चा दुसरा फॅक्टर काय येईल 27. 26. नंतर मी समजा 3 घेतला तर काय येईल 18. 8. समजा मी नंतर 4 घेतला तर दुसरा फॅक्टर काय येईल Answer. समजा एक फॅक्टर मी 4 घेतला व्हॉट विल बी अनदर फॅक्टर सेकंड तर ते पॉइंट मध्ये येईल. पॉइंट मध्ये येते नॉट इन टेबल नॉट डिव्हिजिबल बाय म्हणजे तो मी घेणार नाही 4 पण 5 घेतला तर ते पण पॉइंट मध्ये येईल. मी 6 घेतला 9. 6 9 जा 54 इथपर्यंत समजलं का आता आपण एवढे हो, सर. पाहिजे त्यातलं बेरीज -50 आता -15 येते का बघू आता हे नंबर पाहिल्यानंतर 27 आणि 2 तुम्हाला असं वाटतं का 27 आणि 2 कडे पाहिल्यानंतर यांची बेरीज वजाबाकी ही -15 येऊ शकेल नो सर. नो सर. नो म्हणजे हा ऑप्शन नाहीये आपल्याकडे. आता 1 आणि 54 पण हे केलं तर आपण 1 आणि 54 मध्ये जर संबंध लावला आपण तर तो -15 येईल का ती बेरीज वजाबाकी समेशन नाही सर. 18 आणि 3 याच्यामध्ये मात्र येऊ शकते का नाही येणार 18 आणि 3 येऊ शकते. मग आपण असं करू 18 आणि 3 ओके. मग आता मला काय पाहिजे -15 पाहिजे. मी 18 ला मायनस साईन देऊ का 3 ला मायनस साईन देऊ 18 ला. 18 ला minus sign द्या. सो आय हॅव गेट -18 अँड +3 किती आलं माझं उत्तर -54. आय मार्क्स नाही मी आता आपला विषय काय चालला होता 15 बद्दल बोलतो 15 समेशन चालली होती ना आपला विषय असा होता 1 आणि 54 चा संबंध येतो का 15 येऊ शकतं का नो. ऍडिशन 27 आणि 2 15 येऊ शकतं का नो. No, sir. 18 आणि 3 मध्ये येऊ शकतं बरोबर. मग 18 आणि 3 मध्ये येण्यासाठी -15 येण्यासाठी ऍडिशन चाललंय -15 आणण्यासाठी कशाचं साईन मायनस हवं 18 चं. 18 चं minus sign हवं. मायनस साईन बरोबर आहे. therefore -18 + 3 किती आलं समेशन ऍडिशन -54 +3. नाही -18 एकच मिनिट आता सांग -18 + 3 किती -15. -15. हा -15 54 पण कसं काय येते मला समजलं -18 + 3 हे -15 कारण 18 रुपये तुम्ही ऑलरेडी घेतले उसने आणि 3 रुपये तुमच्याकडे म्हणजे अजून तुम्ही 15 रुपये देणार -18 + 3 -15 आलं का तुमचं आन्सर इथं बी -15 आला. हो सर. हो सर आम्हाला चौकट हो वाटली. सर तर त्यात -15. दोन 50 म्हणजे हे झालं त्यात 2 कंडिशन आहेत. प्रोडक्ट किती पाहिजे तुम्हाला ही झाली समेशनची 1 × 54 + 54 पाहिजे हे मान्य आहे का तुम्हाला हो सर. हो. हो सर. त्याकडे 2 आले -18 आणि +3 यांचा प्रोडक्ट किती आता सांगा -54. -54. आपल्याला किती हवाय +54. मग मी -18 + 3 ही फिगर घेऊ का नाही हो सर. नो सर. बर मग मी अशी आयडिया करतो -18 आणि -3 घेतो
किती प्रोडक्ट प्लस 54. प्लस 50 आला प्लस 54 हे चालेल का? हो सर. पण नाही चालेल. प्रोडक्ट येते पण मायनस नाही येते. पण सर -15 येते. -15 नाही होणार. बर प्रॉडक्ट आला समेशन -15 येईल का त्या केसमध्ये? नाही सर. नाही सर. नाही सर. म्हणजे -18 -3 चालेल का? नो. नाही सर. मग मी असं केलं +18 +3 घेतलं तर प्रोडक्ट किती येईल? मायनस 54 प्लस 54. -54 54 येणार प्लस. प्लस 54 तर ऍडिशन 21 घेणार. ऍडिशन 21 मग हे चालेल का? नो सर. पण आपण असं करू नेक्स्ट फॅक्टर घेऊ नंतरचे काय 6 आणि 9 लेट अस टेक फॅक्टर 6 आणि फॅक्टर 9. आता याच सांगा याची ऍडिशन किती आहे 6 आणि 9 ची +6 +9 15 आणि त्याचा प्रोडक्ट किती आहे 6 आणि 9 54 चालेल का ह्या व्हॅल्यूज? हो सर. चालेल. हो सर. तुम्हाला ऍडिशन किती पाहिजे होती? ऍडिशन -15 पाहिजे. -15 -15 पाहिजे आणि आली किती तुमची? प्लस 15. तुम्ही म्हणता ऍडिशन पाहिजे -15 आमच्या आन्सर आलंय +15. हा -9 -9. घ्यायचे. नाही हे चालेल का? बरोबर आहे -9 +6 +9 चालेल का? नाही सर. नो सर. नाही सर. नो सर. नो सर. बरं. मग आता आपण काय करू मला 54 पाहिजे होतं ते तर आलं पण -15 आलेलं नाही. ठीक आहे मी आता असं केलं समजा +6 -9 किती? -15 +6 एकच मिनिट मला सांगा +6 आणि -9 -3. सॉरी -3 कसं काय तुमचं मला एक तुमच्याशी व्यवहार करायला एकदम आनंद होईल -6 आणि +9 किंवा 6 -3 15 उसने घेत जा पैसे नेहमी त्याचाच हिशोब करा रुपयात हिशोब करा म्हणजे आन्सर चुकणार नाही. प्रोडक्ट किती येईल त्याचा समजा 6 × +9 -54. म्हणजे प्रोडक्ट येत नाही आणि ऍडिशन येत नाही दोन्ही जमत नाही. मग असं करा 6 आणि -9 प्रोडक्ट किती -54. आणि ऍडिशन किती येईल 6 आणि -9 ची? -3 बरोबर नक्की? हॅलो हो सर. -3. -3 ची आता हे ऍडिशन आणि प्रोडक्ट जुळतायत? नो. नाही सर. -6 आणि -9 हो सर नाही जुळते. हा -6 -9 जुळत आहे. नाही जुळत -15 येते पण +54 तर -6 -9 चा प्रोडक्ट 54 येतोय आणि समेशन पण -15 येतंय. आता मनस्वी सोडून इतरांनी ऐका मनस्वीच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत त्या -6 -9 आता कोणते फॅक्टर घेतले -6 -9 किती आली सम त्याची? हा -15 तुम्हाला किती -6 -9 परत एकदा सांगा -6 -15 आले जुळ उत्तर जुळलं तुमचं ऍडिशन आले. आता प्रोडक्ट किती -6 × -9 प्रोडक्ट किती आला +50 केल्या का ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्ट ऍडिशन आणि प्रोडक्ट? हो सर. हो सर. हो सर. तुम्ही कशाच्या आधारावर
तो म्हटला नाही होत. -6 आणि -9 हे फॅक्टर आहेत. -6 -9 ऍडिशन होईल -50 आणि परत होईल 50. आता हे -6 आणि -9 हे फॅक्टर आले हे कोणालाच समजलं नाही. समजलं सर. ठीक. आता आपण या ठिकाणी एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर लिहिलं. -15 एक्सच्या ऐवजी मी लिहिणार -6x -9x -6x. याच्यात कोणाला अडचण आहे का? नो सर. हो सर. आणि 54 ऍजिंग स्क्वेअर -9x -6x. आता हे -9x -6x किती आन्सर येतं?